अगदी ज्या प्रकारे गत सामन्यामध्ये झोळा 11 कुमटेने फलंदाजी केली होती आणि त्याच सामन्यामध्ये जसा खेळ केला अगदी उपांत्य लढतीमध्ये देखील तशी सुरुवात पाहायला मिळाली. निलेश सर, झोळा 11 कुमटे संघाचा विचार केला तर लेजंड ट्रॉफीमध्ये ज्या संघाची सांघिक धावसंख्या सर्वोच्च राहिली अर्थातच 62 धावा, तो संघ उपांत्य लढतीमध्ये प्रथमतः फलंदाजी करतोय. निश्चित पाठीमागच्या सामन्यामध्ये जिथे बॅटिंग संपली होती ना असं वाटतं की तिथूनच पुढे त्यांनी बॅटिंग पुन्हा सुरू केलेली आहे आणि पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय आणि समीर शेलार सारख्या गोलंदाजा विरुद्ध आक्रमण चढवलंय. पुन्हा एकदा तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एक बॉल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक 2 वेगाने येत आहेत, गवतातून मार्ग काढत बॉलपर्यंत पोहोचले खरे, परंतु 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकलेले नाहीयेत. यास अगदी 2 धावा प्राप्त केल्या केडी आणि आकाश जाधव यांनी. या दोन्ही खेळाडूंचं कौतुक मी नक्कीच करेन या कारणासाठी, कारण हे खेळाडूंनी मोठे फटके खेळले आहेत परंतु रनिंग बिटवीन द विकेट ते देखील चांगले राहिले. म्हणजेच काय तर फक्त मोठ्या फटक्यांवर विसंबून न राहता रनिंग बिटवीन द विकेट ते देखील लाजवाब राहिले. 6 धावा धावफलकावर. निश्चित मोठे फटके खेळलेत आणि सिंगल डबल धावाही त्यांनी अंकित केलेले आहेत. आडव्या बॅटचा टोला, हा आवाज सांगून चाललाय बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मोठ्या फटक्यांची ललकारी, फटका आहे भारी. फलंदाज आहेत केडी, त्यांच्या बॅट मधून आलाय हा षटकार. केडी सेट ऑन फायर नाव, कमालीचा फटका आणि टायमिंग त्या ज्या प्रकारे या चेंडूवर प्राप्त केला केडी आणि हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अगदी हाफ ट्रॅकर चेंडू होता, बॅकफुटला जाऊन पुलचा फटका. एका डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाचा नैसर्गिक शैलीदार फटका, अप्रतिम लाजवाब स्ट्रोक. निश्चित ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केलेली आहे, चौकार षटकार, आक्रमण केले, आक्रमण एक सर्वोत्तम पर्याय. आणि आता समीर शेलार बॉलच्या खाली आणि झेल निसटलेला आहे आणि पुन्हा एकदा फलंदाजांनी 2 धावा धावून काढलेल्या आहेत. अगदी हा झेल जरूर सुटला परंतु या चेंडूवर 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. किशोर जाधव 4 चेंडूमध्ये 14 धावांची विस्फोटक खेळी. अगदी स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेण्याची संधी होती. समीर शेलार अगदी वेगाने गेले परंतु पहा अगदी शेवटच्या क्षणाला अगदी या चेंडूचा अंदाज मात्र घेण्यामध्ये थोडंसं आलेलं अपयश आणि चेंडू हातातून निसटला. निश्चित थोडंसं कठीण आहे अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं. बॉल टाकावा तुम्हाला लागतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला बॉलच्या दिशेने धावावं लागतं, परंतु याही परिस्थितीमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न समीर शेलार यांनी केला. आणखी एक टोला, क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून 4 धावांसाठी फरार. किशोर जाधव यांच्या बॅटचा बोलबाला सुरू झालाय. किशोर जाधव अगदी ज्या प्रकारची विस्फोटक फलंदाजी केली, टीमची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले धावफलकावर. 18 धावा आणि काय फलंदाजी केली. अगदी असं म्हटलं जातं डावखुऱ्या खेळाडूंना नैसर्गिक वरदान लाभलेलं असतं आणि तेच आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी मनाला भावणारी फलंदाजी, विलोभनीय फटके, अगदी नेत्रदीपक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. किशोर जाधव मॅन फॉर्म झोळा 11 कुमटे. निश्चित आपण अनेक वेळा चर्चा करतो ना की काही संघ अशा आहेत ना लवजे सर की ज्यांच्याकडे डावखुऱ्या हाताचे खेळाडूच नाहीयेत, परंतु काही संघ अशा आहेत ना की ज्या संघाकडे डावखुऱ्या हाताचे खेळाडू आहेत आणि त्याच्यामध्ये एक नाव आपल्याला घ्यावं लागेल, किशोर जाधव. ज्या प्रकारे त्यांनी खेळ केलाय, समीर शेलार यांचा अनेक वर्ष आपण खेळ पाहत आलेलो आहे आणि अनेक वेळा त्यांनी बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे, परंतु त्यांच्या विरुद्ध देखील किशोर जाधव यांनी आक्रमण केलंय आणि एक सर्वोत्तम पर्याय आपण म्हणतो ना की जर तुम्ही आक्रमण चांगलं केलं ना तर तुमचा खेळ निश्चित आणि धावसंख्या त्यांनी बहरली. 18 वरती 0 शेवटचा बॉल. हाई लोअर फुलटॉस, क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषे लगत, बॉल उचलतील टाकतील. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतोय आणि एक शॉट आहे, त्याच्यामुळे धावफलकावरती एकच धाव घेऊया. 19 धावा 0 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये समीर शेलार यांच्यावर केलेल्या आक्रमणाने पहिल्या षटकामध्ये 19 धावा ठोकल्यात. फलंदाज किशोर जाधव यांनी 6 चेंडूमध्ये 19 धावा आणि अगदी जर पाहिलं तर 22 यार्ड्स टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून पोल घेतला जातोय. हु विल फाईट अगेन्स्ट क्रोएशिया यंगस्टर इन द मेगा फायनल. आणि अगदी पहा प्रेक्षकांचं म्हणणं आहे झोळा 11 कुमटे 82% आणि रेनोशी 18%, परंतु हा फक्त प्रेडिक्शन आहे सर, कारण प्रेडिक्शन क्रिकेटमध्ये नेहमी खोट्या ठरल्या जातात आणि हे आपण सातत्याने पाहिलंय. निश्चित या जर त्याच्या गोष्टी आहेत. आता एका बाजूला रेनोशी टीमला याचा विचार करावा लागेल आणि आपल्या खेळाची उंची वाढवावी लागेल. हे विहंगम दृश्य आहे जे आपण बघत आहोत. 22 यार्ड वाहिनीच्या माध्यमातून आभाळ स्वच्छ आहे, पाऊस नाहीये, त्याच्यामुळे बॅटिंगसाठी ही परिस्थिती लाभदायक आहे. आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा कोटले आहेत टीम कुमटे या टीमने. आता ओव्हर नंबर 2 साठी सुनील शेलार नावाचा पर्याय निवडलेला आहे. हे स्वच्छ आकाश तुम्हाला बघायला मिळतंय, ढग आहेत,
आणि हे जे दृश्य आहे ना हे मनाला भावून जातं. आता ओव्हर नंबर 2 कडे आपण वळूया. सुनील शेलार तयार, समोर आहेत आकाश जाधव. हा फटका सी कॉर्नरला खेळला, क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती आले, थोडेसे चाचपडले आणि त्यानंतर बॉलला उचललंय, टाकलंय. तोपर्यंत 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. येस, अगदी या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 21 धावा. मी कौतुक करेन 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्हच्या टेक्निकल टीमचं, कारण की ज्या प्रकारचं त्यांनी पोल घेतलाय आणि खरंच एक पाऊल पुढे आपल्याला हा चॅनल पाहायला मिळतोय. हा बॉल हवेत खेळाय, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील का प्रेक्षक आणि त्यांच्या हाताला स्पर्श करून बॉलने ओलांडले सीमारेषा. सरळ बॉल चाललाय, 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. अगदी जरूर सामना लेजंड ट्रॉफी आपण पाहतो, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, परंतु निलेश व्हॉलीबॉलची आठवण आली. अगदी चेंडू व्हॉलीबॉलमध्ये ज्या प्रकारे पास केला जातो ना, तसा क्षेत्ररक्षकाने डीप प्लस स्कोअर लेग तैनात असताना पहा रिप्ले तुमच्या समोर. आकाश जाधव ज्या प्रकारे फटका सजवला, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूकडे पाहत होते आणि क्षेत्ररक्षक पहा अगदी चेंडू हाताला लागल्यानंतर सीमा रेषा ओलांडल्या. 6 धावा प्राप्त झाल्या. टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने धावफलकावर 27 धावा. निश्चित क्रिकेटमध्ये तुम्हाला कधी कधी फुटबॉल खेळावा लागतो, कधी कधी बॅडमिंटन स्टाईल तुम्हाला स्ट्रोक खेळावा लागतो, परंतु हाई बॉल आणखीन एक सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी पाठवलाय. एका बाजूने आक्रमण, एका बाजूने हल्ला. आकाश जाधव, आकाश पांडुरंग जाधव झोळा 11 कुमटे संघाचा खेळाडू आणि काय फलंदाजी केली. अगदी सातत्याने आक्रमण केली जातात. हा रिप्ले तुमच्या समोर अगदी थोडेसे वाकले आणि मग चेंडूला फेकून दिलाय. अगदी असं म्हटलं जातं क्रिकेट असं होतं आयुष्य, कधी वाकायचं आणि कधी समोरच्याला झुकवायचं हे ज्याला कळलं तो मात्र सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम माणूस होऊ शकतो. काय फटका सजवलाय, सातत्याने आक्रमण केली जातात. 33 धावा धावफलकावर, 3 चेंडू शेष. आता रेणूची टीम पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे आणि त्याची पूर्तता कोण करणार. सुनील शेलार यांच्याकडे क्षमता आहे, अजूनही त्यांना 3 बॉल टाकायचे आहेत. राऊंड द विकेट विथ द अँगल तयार. हा एक चांगला बॉल आहे, वेग चांगला होता, उजव्या स्टिचच्या बाहेरचा हा बॉल आहे. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी चाललाय. क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं. गोलंदाज सुनील शेलार यांच्या माध्यमातून ज्या प्रकारचा हा यॉर्कर प्रकारचा चेंडू मुंबई क्रिकेटच्या भाषेत अगदी बुंद्यात टाकलाय, परंतु 1 धाव देऊन जाईल. टीमची धावसंख्या 34. त्याचबरोबर योगेश दादा मोरे, KSK महाबळेश्वर सदस्य यांचं आगमन होतं. हा जो शेवटचा बॉल, हा जो बॉल होता ना, टप्पा अतिशय चांगला होता, म्हणजे कुठेतरी यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती 1 धाव. हा टोला सीमारेषेच्या पलीकडे, आकाश जाधव यांच्या बॅटचा बोलबाला, आणखीन एक लाजवाब षटकार. व्हॉट अ शॉट, इट्स अ फॅब्युलस स्ट्रोक. अप्रतिम फटका आकाश पांडुरंग जाधव यांच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवर सुनील शेलार यांच्यावर केलं आक्रमण. ज्या वेगाने आला त्याच वेगाने फेकून दिला. जस्ट टच अँड गो स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार. काय फटका सजवलाय. अगदी आकाश पांडुरंग जाधव यांचं कौतुक व्हायला पाहिजे. आणि निलेश सर त्यांचे वडील देखील हा सामना अगदी मैदानातून पाहतायत, म्हणजेच काय तर आपल्या मुलावर त्यांना देखील अभिमान वाटावा अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 40 धावा धावफलकावर, 1 टू गो. असा फार कमी वेळा योगायोग होता आणि आज त्यांचे वडील या ठिकाणी आहेत. खोल टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, 1 सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस झोला 11 कुमटे हा संघ मजल मारतोय बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. 41 धावा, शेवटचे 6 बॉल. येस, अगदी या 2 षटकामध्ये ज्या प्रकारे आक्रमण केले टीम झोळा 11 कुमटे 41 धावा, आकाश पांडुरंग जाधव 6 चेंडूमध्ये 22 धावा आणि किशोर जाधव 6 चेंडूमध्ये 19 धावा. निलेश सर पहिलं षटक खेळलं किशोर जाधव यांनी 6 चेंडूमध्ये 19 केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आकाश जाधव स्ट्राईकवरती आले आणि त्यांनी देखील 6 चेंडू खेळले आणि आपल्या सहकार्यापेक्षा 3 धावा जास्त केल्या, म्हणजेच काय तर 2 षटकांती 41 धावा. ज्या संघाने लिजंड ट्रॉफीमध्ये सर्वोत्तम धावसंख्या नोंद केली आहे झोळा 11 कुमटे, गत सामन्यामध्ये 62 धावा आणि उपांत्य लढतीमध्ये काय सुरुवात झाली. 2 षटकामध्ये बिनगडी बाद 41. निश्चित सुरुवात जबरदस्त आहे आणि त्यासाठी किशोर जाधव आणि आकाश जाधव यांचं कौतुक करावं लागेल. पहिलं षटक किशोर जाधव यांनी खेळलं 19 कुठल्या, दुसरं षटक आकाश जाधव यांनी खेळला 22 कुठल्या. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात आणि आल्या पावली या बॉलला पाठवलं. हीच ती महत्वाची जागा. बॉल चाललाय सरळ 6 धावेंसाठी. मोठ्या फटक्यांची ललकार ही षटकार.
स्टँड अँड डिलिव्हर अफलातून स्ट्रोक आकाश पांडुरंग जाधव. अगदी हा फलंदाज आज शांत बसणार नाहीये. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. 28 धावा वैयक्तिक नाबाद करत असताना हा पहा रिप्ले तुमच्या समोर. हाफ ट्रॅकर चेंडू बॅकफुटला जाऊन बॅट स्विंग अगदी ज्या प्रकारे पाहायला मिळाली विलोभनीय फटका. टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने धावफलकावर 47 धावा बिनगडी बाद. आकाश जाधव पुन्हा तयार. हा फटका आडव्या बॅटने लॉंग ऑफला फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि अखेर हा झेल निसटलाय. या कॅचेस फार महत्वाच्या आहेत आणि झेल कुणाचा सोडलाय तर आकाश जाधव यांचा निसटलाय. येस सर, अगदी या संस्कृतीमध्ये म्हटलं जातं वीरभोग्य वसुंधरा म्हणजेच का तर फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. नशीब हे नेहमी शुभांना साथ देतं. आता नशिबाने साथ दिले आकाश जाधव यांना. हा सुटलेला झेल या सामन्यामध्ये काय उपद्रव करेल हा पहा. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटला. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. या 2 धावेच्या मदतीने 49 धावा. अगदी 1 धाव दूर सांघिक अर्धशतकापासून टीम झोळा 11 कुमटे. नजर रोखून धरली या बॉलवरती आणि पंच वळतील का आमच्याकडे आणि हो वळालेले आहेत आणि सांगतायत की हा वाईट बॉल आहे त्यामुळे हा बॉल पुन्हा एकदा शुभम यांना टाकावा लागेल. यस, अगदी या अतिरिक्त धावेने सांघिक अर्धशतक झळकावलंय टीम झोळा 11 कुमटे. आकाश जाधव 8 चेंडूमध्ये 30 धावा. किशोर जाधव नाबाद 19 आणि अगदी या सलगच्या दुसऱ्या सामन्यामध्ये या सलामीवीरांनी विस्फोटक फलंदाजी केली आहे. प्रॉपर टायमिंग या फटक्याच्या पाठीमागे जुळून आलेलं नाहीये. क्षेत्ररक्षक पुन्हा बॉलच्या खाली आणि अखेर दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल पकडलाय कारण या झेलचं महत्व तितकंच मोठं आहे आणि अखेर या क्षेत्ररक्षकाने झेल पकडला. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि आकाश जाधव यांना दिला परतीचा इशारा आणि सुनील शेलार यांनी एक लाजवाब कॅच पकडलाय. 9 चेंडूमध्ये 30 धावांची विस्फोटक आणि आक्रमक खेळी करून झेलबाद स्वरूपात आकाश पांडुरंग जाधव परतत असताना हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ज्या प्रकारे हा झेल पकडला अगदी 30 धावांची नाबाद विस्फोटक खेळी करून बाद झालेत आकाश पांडुरंग जाधव. तब्बल 333चा स्ट्राईक रेट, 4 षटकार. अगदी त्यांची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. आकाश पांडुरंग जाधव काय विस्फोटक फलंदाजी केली आणि आपल्या संघाला सर ठोस सुरुवात करून दिली आहे. निश्चित जी सुरुवात हवी होती ती त्यांनी करून दिलेली आहे परंतु एका बाजूला पहिल्या विकेटचा शोध आता संपलेला आहे. ती पहिली विकेट होती आकाश जाधव यांची आणि ज्या प्रकारे सुनील शेलार बॉलच्या खाली आले एका क्षणाला बॉल हातामधून निसटला होता. दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा बॉल हातामध्ये विसवला. स्वतः पडले परंतु बॉलला पडू दिलं नाहीये आणि आल्या पावली समोरच्या बाजूला चढवलाय हल्ला. एक वार चेंडू सीमा पार आलाय. आल्या पावली षटकार. श्री जणू काही डगआउट मधून सेट होऊन आले होते असं वाटतंय. काय फटका सजवलाय. अगदी दर्जेदार फटका पाहायला मिळाला. 56 धावा धावफलकावर. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू शेष. अगदी अंतिम षटकामध्ये देखील सातत्याने आक्रमण केली जात आहेत. गोलंदाज शुभम यांच्यावर देखील आक्रमण केलंय आणि ज्या प्रकारे श्री यांनी हा फटका सजवलाय लाजवाब. अंडर 22 चे खेळाडू श्री जाधव. आणखीन एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक येतील का बॉलच्या खाली. हो आले परंतु कॅचेस ज्या आहेत ना रेनोशी टीमला याचा विचार करावा लागेल. सातत्याने ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण झालेलं आहे रेनोशी टीम कडून प्रखरतेने आणि इथे पहा फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी जातील परंतु या सर्व गोष्टींना उशीर झालेला आहे. यस, अगदी धावची जरूर झाले परंतु आपल्या संघाला 58 धावांची नोंद करून दिली आहे. 2.5 चेंडूंचा खेळ झालाय. 58 धावा धावफलकावर. 1 चेंडू शेष असेल. शुभम यांनी 17 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी जरूर बाद केलाय परंतु ज्या प्रकारे किशोर जाधव आणि आकाश जाधव यांनी फलंदाजी केली आहे म्हणजेच काय तर ज्या प्रकारे उपांत्य लढतीमध्ये झोळा 11 कुमटेला जशी सुरुवात हवी होती तशी प्राप्त झाली आहे. आणि शेवटचा बॉल आहे या डावातला आणि हा बॉल सोडून दिलेला आहे. पंच कळवतील की हा वाईट बॉल आहे आणि पुन्हा एकदा हा बॉल टाकावा लागेल. यास प्रत्येक अतिरिक्त चेंडूवर दबाव पाहायला मिळतो. अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावर 59 धावा. 1 टू गो. अंतिम बॉल शेष आहे आणि अंतिम बॉलसाठी गोलंदाज शुभम पुन्हा तयार होतील. 5 बॉलच्या पाठीमागे 18 त्यांनी खर्च केलेले आहेत. लेजंड ट्रॉफीचा हा थरार पर्व क्रमांक 1 तुम्ही अनुभवत आहात. अंतिम बॉल या डावातला उसळणारा बॉल आहे त्याच्यावरती चढवलेला प्रहार. क्षेत्ररक्षक येतील का बॉलच्या खाली आणि हो वेगाने आलेले आहेत आणि अंतिम बॉलवरती विकेटचं होतंय पतन. प्रथम बॅटिंग करताना झोळा 11 कुमटे या टीमने बनवलेले आहेत 59 धावा. 60 धावांचं लक्ष येणारे 18 बॉल असं समीकरण आहे टीम रेनोशी या टीम समोर.
18 चेंडूमध्ये विजयासाठी 60 धावांची आवश्यकता. टीम रेणूशी. चला प्लीज जोया 11 कुमटे जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. धावफलकावर नजर टाकूया. 6 चेंडूमध्ये 19 धावा किशोर जाधव, आकाश पांडुरंग जाधव. 9 चेंडूमध्ये 30 धावांची विस्फोटक खेळी श्री जाधव. 3 चेंडूमध्ये 8 धावा आणि चांगली सुरुवात, चांगली फलंदाजीच्या जोरावर 59 धावांची नोंद धावफलकावर केली आहे आणि 60 धावांचं लक्ष्य टीम रेणूशी संघ. चला आपले सलामीचे फलंदाज त्वरित पाठवायचे आहेत, कारण यानंतर आपल्याला अंतिम लढत देखील खेळवायची आहे. मैत्री ग्रुप महाबळेश्वर आयोजित लिजंड ट्रॉफी 2024चा उपांत्य लढतीचा थरार आपण अनुभवत आहे. चला दोन्ही संघाला विनंती करूया की आपण घाई करा, कारण तुमच्यातूनच कोणीतरी पुढे जाणार आहे आणि अंतिम सामना खेळणार आहे, कारण वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये. 6 वाजून 22 मिनिटं झालेली आहेत आणि अजूनही एक डाव बाकी आहे आणि त्यानंतर एक संपूर्ण मॅच फायनलची बाकी आहे. त्यासाठी खेळाडूंना विनंती करूया, जर तुम्ही आयोजन समितीला काही देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे आणि आम्ही याची अपेक्षा करत आहोत की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. रेणूची टीम बॅटिंग ऑर्डर पाठवा, कारण यानंतरचा आणखीन एक सामना शिल्लक आहे आणि आपण 6:45 पर्यंत चांगल्या प्रकारे खेळू शकतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यानंतर हळूहळू अंधाराचं साम्राज्य मैदानावरती येईल आणि बॉल दिसणं कठीण होईल. त्यासाठी आतापर्यंत आपण चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि अजूनही आम्ही अपेक्षा करतोय की आपण हा सामना लवकरात लवकर संपवा. जो संघ पुढे जाईल तो फायनल खेळेल. येस, अगदी वेळेशी देखील बंधनं असतात आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं. चला प्लीज थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. टीम दोन्ही टीम विनंती करेन. जोया 11 कुमटे रेणूशी संघ आपले सलामीचे फलंदाज त्वरित पाठवा. 60 धावांचं लक्ष्य आणि या 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल अथवा हे लक्ष्य रोखलं जाईल का, या 18 चेंडूच्या खेळांत आपल्याला प्राप्त होईल. सलामीसाठी गणेश शेलार आणि त्यांच्या साथीला अगदी रेणूशी संघाकडून समीर शेलार. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 60 धावांचं लक्ष्य. षटक क्रमांक 1 गोलंदाजीसाठी सज्ज झाले आहेत श्री जाधव. पहिलाच बॉल पंचांनी स्पष्ट नकार दिलेला आहे, त्याच्यावरती एक धाव धावून काढलेली आहे. पंचांनी सांगितलं की पहिला बॉल नो बॉल आहे आणि पुढच्या बॉलवरती फ्रीट आहे. खराब सुरुवात अगदी या षटकाची श्री यादव यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू अगदी नो हात आहे, म्हणजेच काय तर सुवर्ण संधी असेल. समीर शेलार यांना फ्रीटचा चेंडू अगदी खेळण्यासाठी सज्ज होतील. स्ट्राईकवर फलंदाज समीर शेलार. फ्रीटचा चेंडू फुलटॉस चेंडू अगदी दिशा दिल्या स्क्वेअर लेग डीपला तैनात, परंतु या चेंडूची दिशा पाहिली जाईल. अगदी नो चेंडूचा इशारा केला जातोय. सलगचा दुसरा नो चेंडू आणि अवघी एक धाव. आणि श्री जाधव आहेत, त्यांचे 2 बॉल पंचांनी स्पष्ट नकार दिलेला आहे. ज्या प्रकारे समीर शेलार यांनी धावा खर्च केलेला आहे त्याच धावा त्यांना आता गोळा करायच्या आहेत. समीकरण बदललेलं आहे. 18 बॉल 58 हव्या आहेत आणि 2 नो बॉल मिळाले होते. त्याचा फायदा चांगल्या प्रकारे रेणूची टीम घेऊ शकलेली नाहीये, परंतु येणाऱ्या 18 बॉल मध्ये चांगला खेळ करावा लागेल, कारण जे 60 धावांचं लक्ष्य आहे या लक्ष्याचा पाठलाग होईल की बचाव, या सर्व गोष्टी या मॅच मध्ये रंगत आणतील खऱ्या. परंतु आता गोलंदाजी मार्गवरती कोण तयार होईल गोलंदाजी करण्यासाठी याही गोष्टी पाहाव्या लागतील. अगदी प्रेक्षकांना देखील प्रश्न पडला असेल की तुम्ही उपांत्य लढत खेळताय, अगदी पहिलं षटक संघाकडून हाताळता कडदाने विश्वास दाखवलाय आणि अशी चुकी तुम्ही या उपांत्य लढतीमध्ये देखील करू शकत नाही निलेश सर, कारण अत्यंत महत्त्वपूर्ण सामना, कारण एक सामना दूर तुम्ही अंतिम फेरीपासून. अगदी तुम्हाला एका करंडकावर नाव कोरण्याची संधी आहे, परंतु हा सामना तुम्हाला जिंकावा लागेल. निश्चित पर्व पहिला आहे आणि जीवनामध्ये जे काय पहिल्यांदा घडतं ना ते आपण लक्षात ठेवतो आणि पर्व पहिलं कोण जिंकणार याची उत्कंठा वाढली आहे. या अगदी चेंडू सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. पंचांचा इशारा वाईड बॉल. अगदी फ्रेट चालू राहील आणि ज्या प्रकारे फ्रेटचा चेंडू हाताळला जाईल गोलंदाजीसाठी, ज्या खेळाडूने पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी केली आकाश जाधव. आकाश जाधव यांचा हा चेंडू फ्रेटचा चेंडू होता. अगदी स्वतःच्या फलंदाजीमुळे शतरक्षण केलंय. धावचीची संधी होती, अगदी अंडरआर्म थ्रो केला, परंतु 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील. अगदी आकाश जाधव ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये फलंदाजी केले, आता मात्र चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी अष्टपैलू खेळाची चुरूक दाखवत असताना आकाश जाधव ज्या प्रकारे त्यांनी हा बॉल टाकला, फक्त एकच जागा बॉलच्या पाठीमागे घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आकाश जाधव यांनी जी फेक केली ती फेक यष्ट्यांचा वेध घेऊ शकली नाही. त्यानंतर समीर शेलार यांनी सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. पुढचा चेंडू घेऊन आकाश जाधव सज्ज होतील पंचांच्या अगदी डाव्या बाजूने. सर थोडंसं फास्ट खेळा प्लीज, विनंती असेल दोन्ही टीम.
आकाश जाधव यांचा कमी गतीने टाकलेला चेंडू ओव्हर द बॉलर, चेंडू वन बाउन्स ओव्हर द फेन्स, सीमारेषा पार, लेजंड ट्रॉफी चौकार. समोरच्या बाजूला गुलीगत खेळलेला फटका, बंदुकीतून ज्या प्रकारे गोळी सुटते ना त्या प्रकारे हा निघून गेला. सरळ 4 धावेंसाठी फलंदाज समीर शेलार मॅन फ्रॉम रेनोशी एक पाय पुढे काढत क्रिकेटचा पुस्तकी फटका खेळलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावेंसाठी चौकार. ज्या प्रकारे फलंदाजी करत असताना समीर शेलार पुस्तकी फटका पाहायला मिळाला. कॉपी बुक स्ट्रोक. टीमची धावसंख्या 2 चेंडू अखेर बिनगडी बाद 11 धावा. कमी गतीने टाकलेला चेंडू अगदी ओव्हर पिच होता. धावचित अगदी यष्टीरक्षकाला करण्याची संधी होती परंतु बॅटला लागल्यानंतर चेंडू गोलशंकी क्षेत्रामध्ये जातोय. एका धावेसाठी 12 धावा धावफलकावर. आता येणारे 15 बॉल आणि 48 धावांची गरज आहे. समीर शेलार, गणेश शेलार यांना आक्रमण करावं लागेल. ज्या प्रकारे केडी आणि आकाश जाधव यांनी बॅटिंग केली होती ना त्या प्रकारचा खेळ एखाद्या खेळाडूला करावा लागेल. मोठी इनिंग करणं फार महत्वाचं आहे. 25 ते 30 धावांचं. पुन्हा एकदा आकाश जाधव तयार. समीर शेलार पुढे टाकलेला चेंडू फ्लिक केलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. श्रीया या चेंडूवर करणार नाहीत कोणती चुकी. बिग फिश इनटू द बास्केट. समीर शेलार झेलबाद. एका बाजूला समीर शेलार यांच्याकडून मोठी अपेक्षा होत्या टीम रेनोशीला परंतु त्या अपेक्षांवरती खरे उतरू शकले नाहीत. मोठी इनिंग खेळू शकले नाही. 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 8 धावा बनवलेल्या आहेत आणि त्यांना माघारी पाठवण्यामध्ये अखेर कुमटे टीमला यश आलंय. आता मैदानाच्या आतमध्ये चेतन शेलार आलेले आहेत जे मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करू शकतात. अजून यानंतर आपण चर्चा केली तर बॅटिंग ऑर्डर रेनोशी टीमकडे आहे. त्याच्यामुळे रेनोशी टीमला आक्रमण करावं लागेल कारण धावा जेवढ्या कुटता येतील तेवढ्या कुटाव्या लागतील. विकेट वाचून कमी ओव्हरचा सामना त्याच्यामुळे विकेट वाचून चालणार नाही आणि चेतन शेलार तयार. चेतन शेलार पहिला चेंडू अगदी लोअर फुल टॉस ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. डीपला क्षेत्ररक्षक आहे. डीप पॉइंटला 2 धावेचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षण अगदी चांगलं झालंय. फेकी देखील योग्य दिशेला. या 2 धावेने चेतन शेलार यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. चौदा धावा धावफलकावर. 14 रन्स ऑन बोर्ड टीम रेनोशी. पण ज्या प्रकारे सुरुवात केलेली आहे टीम रेनोशीने एक गडी गमावलेला आहे आणि ज्या प्रकारे 5 बॉलचा खेळ झालेला आहे. 13 बॉल 46 ची गरज आहे. 21.23 सरासरी हवी आहे प्रति षटकाच्या पाठीमागे आणि चेतन शेलार पुन्हा तयार. चेतन शेलार पायावर टाकलाय. फ्लिक ऑन द रिक्स. चेंडूला खोदून काढलाय. मिड विकेट सीमारेषा पार. चेतन शेलार यांच्या बॅट मधून रेनोशी गावचा ब्रँड दाखवणारा लेजंड ट्रॉफी षटकार. एका बाजूला आता चेतन शेलार मॅन फ्रॉम रेनोशी यांनी आक्रमण केलेलं आहे. चेतन शेलार यांचा एक पॉवरफुल स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. सरळ 6 धावेंसाठी समीकरणामधलं अंतर कमी केलंय. 12 बॉल आता 40 ची गरज आहे. एका बाजूला आता कुमटे टीमला प्रयत्न हाच करावा लागेल की अधिकचे डॉट बॉलचा रेशो कशा प्रकारे वाढवता येईल याचा प्रयत्न एका बाजूला करावा लागेल आणि किंबहुना हे जे 2 फलंदाज आहेत ना झटपट कसे माघारी पाठवता येतील हाच प्रयत्न करावा लागेल. 12 बॉल 40 ची गरज. 12 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता. निलेश सर विचार करायचा गेलं तर 20 धावांच्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या होत्या. म्हणजेच काय तर पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यात. तुम्ही तुमची सरासरी राखली. आता तुम्हाला 20च्या धावगतीने 12 मध्ये 40 करायचे आहेत. म्हणजेच काय तर तुम्हाला सरासरी राखावी लागेल. आणि पहा अगदी डबल अँगल मध्ये रिप्ले दाखवले जात आहे 22 यार्ड टेस्ट क्रिकेटच्या माध्यमातून आणि अगदी ज्या प्रकारे टेक्निकल टीमने काम केलंय अगदी आकाश पांडव जाधव यांच्या फटकेबाजीची झलक दाखवली जाते. विलोभनीय दृश्य आणि हा खेळाडू अगदी अष्टपैलू खेळासाठी जाणला जातो. षटक क्रमांक 2 गोलंदाज. पहिला चेंडू अगदी गब्बर यांनी दुसऱ्या षटकामध्ये खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक वेगाने चेंडूवर गेले. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल आणि त्यामध्ये यश देखील प्राप्त होत आहे. साहिल यांच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा प्राप्त केल्यात. पण ही जी फटकेबाजी आहे ना ज्या प्रकारे आकाश जाधव यांनी बॅटिंग केली हे संपूर्ण हायलाइट्स आहेत त्यांच्या इनिंगचे. सुरुवातीला मोठे फटके त्यांना खेळता येत नव्हते परंतु त्यानंतर एक चांगला सूर गवसला आणि त्यांनी ऑन साइडला केलेली फटकेबाजी जबरदस्त होती. या बॉलच्या पाठीमागे फक्त मिळालेली आहे ती 2 धावा आणि आता या षटकामध्ये पुन्हा एकदा साहिल तयार होतील. तर एका बाजूला गणेश शेलार यांच्याकडे क्षमता चांगली आहे. चांगली बॅटिंग करू शकतात. केएसके महाबळेश्वरचा गब्बर फुलवलेंचा चेंडू अगदी हवेत खेळलाय. आकाश पांडव जाधव हा झेल पकडतील का? येस हा झेल होता की मॅच होता येणाऱ्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल परंतु गब्बर हिचा बॅक टू द डगआउट. आकाश पांडव जाधव यांनी टिपलाय एक विलक्षण झेल. फलंदाज बाद.
अनिश्चित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि धाडस केलं मैदानाच्या आतमध्ये गणेश शेलार यांनी, परंतु सीमारेषेलगत आकाश जाधव यांनी जो झेल पकडला, शरीरावरचं नियंत्रण योग्य होतं, डोळ्यांचा सहयोग चांगला होता आणि अखेर त्यांच्या हातामध्ये बॉल विसवला. कोणतीही चुकी त्यांनी सीमारेषेलगत केली नाही. ज्यावेळेस झेल पकडला त्यावेळेस आवर्जून त्यांनी सीमारेषा बघितली की मी सीमारेषा ओलांडली की काय, तर तसं घडलं नव्हतं आणि हा झेल त्यांनी पकडला होता आणि विकेट झालं ते पतन. आता रेणूची टीमची एक मोठी उमेद म्हणजे अजित शेलार मैदानाच्या आतमध्ये. अगदी पहिला चेंडू अजित शेलार खेळत असताना पंचांचा इशारा, वाईट बॉल, एक धाव मात्र देखील घेतली गेली. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 2 ने पुढे जात असताना मी कौतुक करेन साहिल या खेळाडूचं, कारण ज्या प्रकारे साहिल यांनी गोलंदाजी केली आहे, परंतु ज्या प्रकारे आकाश जाधव यांनी झेल पकडला निलेश सर अगदी सोपं नाहीये, कारण त्या दिशेला थोडासा चिखल पाहायला मिळते. तुम्हाला तुमच्या बॉडीचं संतुलन करणं खूप कठीण असतं, परंतु ते सोपं करून दाखवलंय. 24-2. आता येणारे 10 बॉल 36 ची गरज आहे. पुन्हा एकदा साहिल तयार होतील. राईट आर्म राऊंड द विकेट. साहिलचा हा चेंडू शरीरापासून दूर टाकलेला अपील केली जाते. पंचांना अपीलमध्ये स्वारस्य नाहीये. अगदी निर्धाव चेंडूची होते सांगता साहिल यांनी मात्र या षटकामध्ये प्रभावित केलंय. निश्चित हा चांगला बॉल आहे, परंतु रेणूशी टीमला मॅच मध्ये कोण आणू शकतं, तर अजित शेलार आणि चेतन शेलार यांच्याकडे ती क्षमता आहे. परंतु एका बाजूला साहिल यांचंही कौतुक करावं लागेल. 3 बॉल टाकलेत, अवघ्या 4च धावा खर्च केलेत आणि 1 गडी बाद केलाय. 9 चेंडू 36 ची गरज. चेतन शेलार विकेटकडे प्रयत्न, अगदी फटका फसलाय. यष्टीरक्षक चेंडू खाली आलेत आणि पकडलं साहिल झेल. फलंदाज चेतन शेलार झेलबाद. बॅक टू द पवेलियन. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी जातात. विकेटची पतझड सुरू आहे. आता मैदानाच्या बाहेर चेतन शेलार जातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल हवेत उभा राहिला आणि यष्टीरक्षक पाठीमागून सहज येते आले आणि त्यांनी पकडला एक चांगला कॅच. हा पहा तो फसलेला फटका, प्रॉपर टायमिंग करू शकले नव्हते, नाखुश होते आपल्या फटक्यावरती आणि किंबहुना हा बॉल हवेत उभा राहिला आणि बाकीचं काम यष्टीरक्षकाने चोख केलंय. कोणतीही चुकी त्यांनी केली नाहीये. आता एका बाजूला जी मोठी उमेद आहे अजित शेलार आणि त्यांच्या जोडीला आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. बॅकफुटला जाऊन पंच केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, अगदी प्रयत्न केलेत परंतु प्रयत्न पडतील अपुरे. चेंडू सीमारेषा पार. एक अप्रतिम अफलातून फटका सुनील शेलार यांच्या बॅटमधून लिजंड ट्रॉफी षटकार. निश्चित आता सुनील शेलार आलेले आहेत, तर रेणूशी टीमच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे धावफलकावरती. 30 धावा 3 गडी बाद अशी स्थिती आहे. फटका बेमिसाल आहे. हा संघर्षाचा षटकार ठोकलाय टीम रेणूशीने आणि समीकरणामधलं अंतर कमी केलंय. आता येणारे 7 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 30 धावा. 7 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. अगदी हिमतीने खेळावा लागेल, तुम्हाला हिंमत दाखवावी लागेल. 1 टू गो. शेवटचा चेंडू साहिल यांचा लोअर फुलटो चेंडू हवेत खेळलाय. काऊ कोणाला क्षेत्ररक्षक अगदी चेंडूकडे पाहत राहतील. गगनाला गवसणी घालणारा सुनील शेलार यांच्या बॅटमधून मॅचला जिवंत करणारा गगन बेदी लेजंड ट्रॉफी षटकार. जिंदगी के उस मोड पे खड़ा होना ज्या जिंदगी हाराना चाहते लेकिन मैं लढना चाहता हूं असं सांगून देणारा षटकार ठोकलाय सुनील शेलार यांनी. आता येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी 24 धावांची गरज आहे आणि स्ट्रायकर एंडला अजित शेलार तयार आहेत. येस, अगदी 6 चेंडूमध्ये 24 ची गरज. आणि पहा अगदी पोल आता बदलला गेलाय. अगदी मगाशी पाहिलं तर 84-16 होतं, आता मात्र जर पाहिलं तर 67-33 झालंय. म्हणजेच काय तर ज्या प्रकारे पोल देखील बदललाय, 6 मध्ये करायचे आहेत 24, म्हणजेच काय तर 6 मधले 4 बाहेर मारायचे आहेत आणि टीम झोळाई 11 कुमटेला 6 मध्ये 3 निर्धाव चेंडू टाकायचे आहेत. निश्चित या प्रकारच्या जरतरच्या गोष्टी आहेत ज्याला मॅचने रंगत येते, परंतु प्रत्यक्षात आता कशा प्रकारचा खेळ बहरेल, कोणता संघ सामना घेऊन जाईल, अंतिम सामना खेळेल. 6 बॉल 24चा थरार आहे. मॅच मध्ये बरंचसं काय शिल्लक आहे, मॅच संपलेली नाहीये, त्यामुळे कुठे जाऊ नका. 6 बॉल 24चा थरार. एका बाजूला अजित शेलार तर एका बाजूला आता किशोर जाधव षटक क्रमांक 3 साठी तयार. किशोर जाधव यांचा पहिला चेंडू शरीरापासून दूर टाकलाय. फलंदाजाने सोडून दिलाय चेंडू. चांगला निर्णय. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव. टीमची धावसंख्या धावफलकावर 37-3. आता 6 बॉल 23 ची गरज आहे. एका बाजूला अजित शेलार, एका बाजूला किशोर जाधव. नामवंत खेळाडू एकामेका समोर येऊन ठाकलेले आहेत. अगदी लोअर फुलटो चेंडू होता. झेलची संधी होती, झेल होता की मॅच होती हे देखील पाहायचंय, परंतु एक गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद.
आता मोठी उमेद रेणूची टीमची माघारी चाललेली आहे. असं वाटलं होतं की जर मोठे फटके आले तर रेणूची टीमसाठी सामना जिवंत राहील, परंतु अजूनही जिवंत. चला घाई करा, परंतु येणाऱ्या फलंदाजांना मोठं आक्रमण करावं लागेल. आज अजित शेलार नावाप्रमाणे खेळ करू शकले नाही, फटका त्यांचा फसला आणि हा जो लोअर फुलटॉस होता ना त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही. बॉलकडे फक्त पाहतच राहिले आणि चांगला झेल पकडलाय. अगदी दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये लढत असताना पुढचा चेंडू, हा चेंडू देखील कमी गतीने टाकलाय. फ्लिक करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी असेल आणि इथे मात्र फेक ही अत्यंत खराब. एक धाव पूर्ण केल्या, तेरीचा प्रयत्न केला जाईल. यस, अगदी इथे 2 धावा पूर्ण केल्यात. तेरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल धावपात. अगदी कोणता फलंदाज आहे याकडे या पंचांकडे लक्ष असेल. अनुचित शुभम यांना माघारी यावं लागेल, परंतु जमेची बाजू कोणती असेल तर सुनील शेलार स्ट्राईक करतील, ज्यांनी आल्या पावली 2 बॉलच्या पाठीमागे 2 षटकार मारलेले आहेत. आता रेणूशी टीमचं जे संपूर्ण दारोमदार आहे ना ते सुनील शेलार यांच्या खांद्यावरती आहे. 4 बॉल 21 बनवायचे आहेत आणि एका बाजूला किशोर जाधव यांना 4 चांगले बॉल टाकायचे आहेत. 4 बॉल 21चा थरार आहे. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूटे पर हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. आता इरादे कुणाचे मजबूत आहेत, रेणूशी की कुमटे? 4 बॉल 21चा थरार. 4 चेंडू 21ची गरज असताना अगदी फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न किशोर जाधव यांनी मात्र ज्या प्रकारे चेंडू हाताळलाय, अगदी आपल्या संघाला सामन्यामध्ये पुनरागमन करून देणारा चेंडू. 21 धावांची आवश्यकता, 3 चेंडू शेष. अगदी पदावर त्याचा वापर करण्याचा प्रयत्न, कमी गतीने टाकलेला हा लेग कटर चेंडू. गोलंदाज किशोर जाधव यांचं कौशल्य, यांचं चातुर्य पाहायला मिळत आहे. सामना पूर्णपणे आता खुला झालाय. टीम झोळा 11 कुमटे आणि मी तर म्हणेन अगदी जे प्रेक्षकांनी अगदी पोलमध्ये जे पर्सेंटेज होते ते मात्र खरे होत असताना दिले सर. निश्चित ज्या प्रकारे अंतिम काही बॉल टाकलेले आहेत ना किशोर जाधव यांनी कमालीची गोलंदाजी केलेली आहे. गोलंदाजांना मुभा दिली नाहीये मोठे फटके खेळण्याचे. आता 2 बॉल 21ची गरज आहे. फार मोठं अंतर वाढलं. 2 चेंडू 21ची गरज असताना किशोर जाधव काय चेंडू हाताळलाय, अगदी फलंदाजाला जागेवर उभं ठेवलंय आणि सामना आता पूर्णपणे टीम झोळा 11 कुमटेच्या माध्यमातून झुकलेला पाहायला मिळतोय. यंगस्टर गुरुची संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आणि त्यांच्या विरोधात हा मात्र खेळत असताना संघ पाहायला मिळेल. ब गटातून झोळा 11 कुमटे. अभिनंदन टीम झोळा 11 कुमटे त्यांच्या विरोधात लेजंड ट्रॉफी मधील अंतिम लढतीमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल यंगस्टर खुरोशी विपक्ष झोळा 11 कुमटे. चला टीम झोळा 11 कुमटे, आपण आपला कर्णधार त्वरित पाठवायचा आहे. अभिनंदन टीम झोळा 11 कुमटे, आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. यंगस्टर कुरोशी संघाचे कर्णधार दाखल झालेले आहेत. आकाश यादव आणि टीम झोळा 11 कुमटे, चला प्लीज आपला कर्णधार त्वरित पाठवा नाणेफेक करण्यासाठी. आणि या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आहे किशोर जाधव यांनाही विनंती आहे. आपण KSK चे सर्व पदाधिकारी आहेत त्यांना विनंती करूया की आपण टॉससाठी या. अंतिम सामना आपण खेळवत आहोत. अंतिम सामना यंगस्टर कुरोशी विपक्ष झोला 11 कुमटे यांच्यामध्ये होत आहे आणि KSK चे सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे की आपण मुख्य प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉससाठी जात आहोत. KSK च्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करत आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण या अंतिम सामन्याचा आपण टॉस लगेच करूया. सामना हा एका षटकाचा होईल, एका षटकाचा सामना होईल, त्यासाठी त्वरा करा कारण जो संघ दुसऱ्यांदा बॅटिंग करेल त्याला बॉल दिसणार नाही. चला टीम कुमटे आपला कॅप्टन पाठवा मित्रांनो. टॉस करूया, त्यानंतर तुम्ही 2 मिनिटं घ्या, परंतु टॉस करून घ्या. मित्रांनो टॉस करून घ्या. टॉस मध्ये फक्त निर्णय सांगा आणि त्यानंतर तुम्ही प्लॅनिंगला 2 मिनिटं घ्या. सामना एका षटकाचा खेळवला जाणार आहे, त्यासाठी आपण त्वरा करा. मैत्री ग्रुप महाबळेश्वर आयोजित लेजंड ट्रॉफी 2024 वर्ष पहिले आपण साजरं करत आहोत आणि अंतिम सामना यंगस्टर कुरोशी विरुद्ध कुमटे. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? ओके, यंगस्टर कुरोशी. नाणेफेकीचा कौल गणेश शिंदे मागणार.
छापा हा नाणेफेकीचा कौलचा आवाज आहे आणि छापा आलेला आहे. गणेश शिंदे, फक्त आपण निर्णय काय घेता तेवढं सांगा. आम्ही फलंदाजी करू. फलंदाजी करायला अधिकचा वेळ घेणार नाही, कारण सामना एका षटकाचा आहे. आपण मॅचची लगेच तयारी करा. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि लगेच आपण अंतिम सामन्याकडे वळूया. मैत्री ग्रुप महाबळेश्वरने आयोजित केलेला लेजंड ट्रॉफीचा हा थरार दिग्गज खेळाडूंच्या खेळाचा गुणगौरव करणारे या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. मग KSK महाबळेश्वर मध्ये दिग्गज असे बरेचसे खेळाडू होऊन गेले आणि त्यांच्या नावाने आणि त्यांच्या खेळासाठी या स्पर्धेचं आयोजन केले, त्यांच्या नावाने केलंय आणि स्पर्धेचं नाव आहे लेजंड ट्रॉफीचा अंतिम सामना. टॉस झालाय आणि टॉस जिंकलेला आहे यंगस्टार कुरोशी या टीमने. अंतिम सामन्याकडे वळूया आणि पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आपण शैलेश जाधव सर आणि त्यांच्या सोबतीने लवजी जाधव सरांचा आवाज आपण अंतिम सामन्यासाठी निश्चित ऐकूया. पाहत राहा, ऐकत राहा. लेजंड ट्रॉफी 2024 6 दैदिप्यमान आखीव रेखीव थरार. थँक्यू सो मच निलेश सर. त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती पहा सातत्याने ही स्पर्धा उंचीवरती घेऊन जाणारे एक जबरदस्त कामगिरी. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या बॉल पासून शेवटच्या सामन्यापर्यंत उपलब्ध राहणारे आमचे सूर्यकांत अडाव सर यांचा आपण करूया या व्यासपीठावरती यथोचित सन्मान. मित्रांनो, या पंचांनी आजच्या दिवसामध्ये फार सुरेख कामगिरी केली आहे आणि त्यांचाच करूया आपण या स्पर्धेच्या दरम्यान तो शुभ सन्मान. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ, मांगल्याचं श्रीफळ आणि या स्पर्धेची चमचमती ट्रॉफी देऊन सूर्यकांत अडाव सरांना मात्र आपण स्पर्धेच्या दरम्यान मात्र देऊया ती सांगता. थँक्यू सो मच सूर्यकांत अडाव सर. आपण या स्पर्धेसाठी दिलेलं मोलाचं योगदान आम्हाला प्रेरणादायी राहिलंय आणि अशाच पद्धतीने तुम्ही नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहा आणि आम्हाला योग्य ते सहकार्य नेहमी देत राहा. जाऊया बॅक ऑन दी क्रिकेट. माझ्या समेत साथी समालोचक लवजी जाधव यांचे देखील आगमन होईल आणि मॅच मध्ये आपण पाहणार आहोत हाय व्होल्टेज थरार क्रमांक पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाचा पहिला थाट, पहिली लल्लाट मैदानाच्या आतमध्ये फायनल क्रमांक 1 आपण पाहतोय पहिल्या पर्वाची. यंगस्टर कुरोशी या टीमने मात्र या ठिकाणी टॉस जिंकलाय. पहिलं प्रथम तर त्यांनी मार्गक्रमण निवडलाय तो फलंदाजीचा. लवजे सर, पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने फायनलचा थराड आहे. सुरुवात होईल. पहा, मैत्री ग्रुप महाबळेश्वर आयोजित लेजंड ट्रॉफी 2024 पर्व क्रमांक 1 पहिल्या पर्वाचा हा फायनलचा थरार. लेट्स प्ले.